संदीप देसाई स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. युतीबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. आधी ठरलं तेच झालं पाहिजे असं राऊत म्हणाले. आमच्याकडे अन्य पर्याय आहेत पण आम्ही तसं करणार नाही. आम्ही सत्तेचे भुकेले नाही आहोत. भाजपच्या हालचालींवर आमचं लक्ष आहे असं मत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. संजय राऊत यांनी सत्ता स्थापनेबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि भाजपकडून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याची माहिती मिळते. शिवसेनेच्या वाचाळ नेत्यांना आवर घालावी अशी भाजप श्रेष्ठींची भूमिका असल्याचं कळतं. अन्यथा पुढच्या वाटाघाटी अवघड होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करतील असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलेलं आहे. एकनाथ खडसेंनी जळगावमधील मुक्ताई बंगल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलंय. मोदी आणि शहांनी सांगितलंय की देवेंद्र फडणवीस नेतृत्व करतील असंही खडसे म्हणाले. सरकारला काहीही विचारलं तरी त्यांच्याकडून 370 हेच उत्तर येते. त्यामुळे देशातील जनतेसमोर असलेले मूलभूत प्रश्न सुटतील का असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय. महत्त्वाच्या मुद्द्यावरून लोकांचे प्रश्न इतर ठिकाणी वेधण्याचा सरकारचा प्रयत्न अर्थव्यवस्थेला घातक असल्याचा इशारा शरद पवारांनी लगावलाय. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना बहुमूल्य राजकीय सल्ला दिलाय. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबतच्या भूमिकेवर शिवसेनेनं ठाम राहायला हवं असं त्यांनी सुचवलंय. कमी वयाचं कारण सांगत पक्षातील काही जणांनी माझ्याकडून अहमदनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष बनण्याची संधी हिरावून घेतली. ही संधी पुन्हा कधीही आली नाही. सरकारला काही विचारलं तरी त्यांच्याकडून 370 हेच उत्तर येते. त्यामुळे देशातील जनतेसमोर असलेले मूलभूत प्रश्न सुटतील का असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायमूर्ती S.A. बोबडे यांना भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याच्या वॉरंटवर स्वाक्षरी केली आहे. न्यायमूर्ती बोबडे 18 नोव्हेंबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारतील. जालन्यातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना रक्तानं पत्र लिहिलंय. जालन्यामधील घनसावंगी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. ते गेल्या 30 वर्षांपासून तालुक्यांमध्ये संघटन मजबूतीचं काम करत आहेत. मात्र याही वर्षी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं या आशयाचं पत्र उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्यांनी दिलंय. बडनेरा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. खासदार नवनीत राणा आणि बडनेरा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार रवी राणा यांनी सहकुटुंब लक्ष्मीपूजन केलं. यानंतर त्यांनी गोविंदपूर इथल्या आदिवासी वस्तीवर जाऊन आदिवासी समुदायाबरोबर दिवाळी साजरी केली. यावेळेला राणा यांनी लहान मुलांसाठी कपडे, फटाके तसंच महिलांना साडी चोळी देऊन फराळ देऊन दिवाळी साजरी केली. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना ईडीनं समन्स बजावलं. इक्बाल मिर्ची प्रकरणी येत्या 4 तारखेला त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं. जुना जालना भागातील नूतन वसाहतमध्ये असणारं महाराष्ट्र बँकेचं एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी एटीएम मशीन पळवून नेत एटीएम केंद्राचं नुकसान केलं. त्या एटीएममध्ये किती रक्कम शिल्लक होती हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. स्टेशन रोडवर हा सगळा प्रकार घडला आहे. फेरीवाल्यांच्या हाणामारीमध्ये महिलाही जखमी झाल्यात. गेल्या 4 दिवसातील हाणामारीची ही दुसरी घटना आहे. काश्मीरच्या सोपोर इथं काल दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्याचे सीसीटीव्ही समोर आले. यामध्ये भर रस्त्यावर दहशतवादी ग्रेनेड फेकून पळताना दिसत आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 19 जण जखमी झाले. मागील काही दिवसांपूर्वी पीएमसी बँक खातेदारांच्या वतीने एक शिष्टमंडळ आरबीआयमध्ये बोलवण्यात आलं होतं. परंतु अद्याप ही कोणत्या अधिकृत हालचालींना वेग आलेला नाही आणि त्यामुळे संतप्त झालेल्या खातेधारकांकडून पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू करण्यात आलं. अमरावती महानगरपालिका भाजपचे नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केलाय. हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडल्या. तुषार भारतीय हे दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावी गेले होते. घरी आई वडील होते. हल्लेखोरांनी तुषार भारतीय कुठे आहेत असं विचारलं आणि त्यांच्या बाहेर उभ्या असलेल्या कारची तोडफोड केली. गेल्या 5 वर्षात राज्यात दुर्दैवानं प्रगती झाली नाही, पण पुढच्या 5 वर्षात राज्याची प्रगती व्हावी. जे काम इतक्या वर्षात होऊ शकलं नाही ते आता व्हावं अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये भाऊबीज साजरी केली. त्यांची बहीण दुर्गाताई तांबे यांनी त्यांचं औक्षण केलं. बीडचं माजलगाव धरण लवकरच भरणार आहे. माजलगाव धरण क्षेत्रामध्ये मोठा पाऊस झाल्यानं धरणामध्ये पाणी आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अतिरिक्त पाणी सिंदफणा नदीमध्ये सोडावं लागणार आहे आणि सध्या माजलगाव धरणामध्ये 65% इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
राज्यातल्या काही भागामध्ये पावसानं लोक बेहाल झाले, तर दुसरीकडे मालेगावमध्ये मात्र महिला पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्यात. मालेगावच्या संगमेश्वर भागामध्ये मोसम पुलावर संतप्त महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं. दिवाळीसारख्या सणाच्या काळामध्ये देखील 5 दिवसापासून पाणी पुरवठा झाला नसल्यानं महिलांचा संताप अनावर झालाय. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसानं मनमाड, येवला, चांदवड परिसरामध्ये पुन्हा धुमाकूळ घातला. विजांचा कडकडाट करत रात्री 8 वाजल्यापासून पावसाला सुरुवात होऊन रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस बरसला आणि त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले. शेतामध्ये पाणी तुंबल्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं. ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे अकोल्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. संततधार पावसामुळे ज्वारी, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी यासारख्या पिकांचं नुकसान झालं असून बाळापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या नितीन देशमुखांनी या सगळ्याची पाहणी केली. भिवंडी तालुक्यातल्या पूर्णा गावच्या हद्दीतील चौधरी कंपाऊंडमधील फोम लोबनच्या गोडाऊनला भीषण आग लागली. भिवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील पात्रूड इथं महावितरणच्या डीपीचा अचानक स्फोट झाला. या आवाज आणि स्फोटानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सुदैवानं जवळ कुणी नसल्यानं जीवितहानी टळली आहे. विद्युत वितरणच्या गलथान कारभारामुळे ही आग लागल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र दळवी यांचा बैलगाडी चालवतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. दळवी यांनी बैलगाडी जुंपून अलिबाग रेवस रस्त्यावर चालवत नेली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. बैलगाडी शर्यतींवर बंदी आणल्यानंतर त्या सुरू व्हाव्यात यासाठी आमदार महेंद्र दळवी प्रयत्नशील राहिलेत. राज्यातील इयत्ता 1ली ते 8वी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आता राज्य शासनाकडून ओळखपत्र दिलं जाणार आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेनं हा निर्णय घेतला असून याबाबत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देण्यात आले. डॉन संतोष आंबेकरची 5 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. उपराजधानीच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या गँगस्टर संतोष आंबेकरची 90 लाखांची BMW आणि अन्य 3 आलिशान कार तसंच रोख रकमेसह कोट्यावधींच्या वस्तू गुन्हे शाखेच्या पथकानं रविवारी जप्त केल्यात. डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. स्टेशन रोडवर हा सगळा प्रकार घडलाय. फेरीवाल्यांच्या हाणामारीमध्ये महिलाही जखमी झालेत. जुना जालना भागातील नूतन वसाहतमध्ये असणारं महाराष्ट्र बँकेचं एटीएम मशीन अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी एटीएम मशीन पळवून नेताना एटीएम यंत्राचं मोठं नुकसान केलंय. उस्मानाबादमधल्या तुळजापूर तालुक्यातल्या अणदूरचं श्री खंडोबा मंदिर पाडव्याच्या दिवशी लख्ख प्रकाशानं उजळून निघालं. गेल्या अनेक वर्षांपासून घुगे परिवाराच्या संकल्पनेतून मंदिर सुंदर आणि आकर्षक रांगोळी घालून इथं हजारो दिवे लावण्यात येत आहेत. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराला दिवाळीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. नेत्रदिवस रोषणाईनं मंदिर झळावून निघालंय. दिवाळीनिमित्त मुंबई विद्युत रोषणाईनं झळाळून निघाली आहे. गगनचुंबी इमारती, चाळी असोत की झोपडपट्टी सर्वच ठिकाणी आकाशकंदील आणि विविध प्रकारची रोषणाई केलेली पाहायला मिळते. बकाल दिसणाऱ्या या वस्त्यांमध्ये रात्री अतिशय सुंदर आणि मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे. दिवाळ म्हटले की बच्चे कंपनीला प्रतीक्षा असते ती किल्ले बनवण्याची आणि मग दिवाळीच्या सुट्टीमध्ये खूप मेहनत घेऊन किल्ला साकारला जातो. मुंबईच्या घोडपदेव परिसरातल्या चिमुकल्यांनीही यंदा राजगडाची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. इंद्रप्रस्थ सोसायटीतली मुलं दरवर्षी राज्यातल्या एका किल्ल्याची प्रतिकृती साकारतात. मागल्या 15 ते 20 दिवसांपासून हा किल्ला बनवण्याचं काम सुरू आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि पराक्रम मुलांना समजण्यासाठी या किल्ल्याची मदत होते. राज्यात सगळीकडे दिवाळी साजरी होते. गडचिरोली या माओवाद प्रभावित अतिसंवेदनशील दुर्गम भागामध्ये पोलीस तसंच राज्य आणि केंद्रीय राखीव दलाचे हजारो जवान माओवाद्यांच्या विरोधात जंगलामध्ये कर्तव्य बजावत आहेत. कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या विविध जाती धर्माच्या हजारो जवानांनी कॅम्पवरच आपली दिवाळी साजरी केली. आज दिवाळीचा 4था दिवस आहे. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावांना ओवाळते. भावा बहिणीच्या नात्यातला गोडवा वाढवणारा हा दिवस असतो. भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिचे आभार व्यक्त करतो. आता बदलत्या ट्रेंडमुळे भावा बहिणीची भेट न झाल्यास ऑनलाईन शॉपिंग आणि व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून दूर असलेल्या बहीण भावांची भेट होते. सिंधुदुर्गातल्या कुणकेश्वर तीर्थक्षेत्री दिवाळी पाडव्याला केलेल्या रोषणाईची ही विलोभनीय दृश्य तुम्ही पाहत आहात. 15,000 पणत्यांची आरास या कुणकेश्वर मंदिरामध्ये करण्यात आली आहे. शिवाय विद्युत रोषणाईनं हा परिसर उजळून निघालाय. दिवाळी सणाचा उत्साह मुंबईत अधिकच दिसून येतो. फटाक्यांची आतषबाजी मुंबईत पाहण्यासारखी असते. वरळीमध्ये मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली. यावेळेला अंधारात केलेली आतषबाजी आकर्षित करत होती, तर फटाक्यांच्या आवाजानं परिसर दणाणून सोडला.
दीपावली निमित्त पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरचा हुतात्मा राजगुरुवाडा तरुणांनी एकत्र येऊन दीपोमय केलेला आहे। यामध्ये महिला तरुणींचा सुद्धा मोठा सहभाग पाहायला मिळाला। क्रांतिकारक हुतात्मा राजगुरूंच्या जन्मवाड्याच्या प्रवेशद्वारापासून ते जन्मखोलीपर्यंत दिवे लावण्यात आले। दिवाळीनिमित्त भिवंडी तालुक्यातील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी या तलावाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। गुंदवली ग्रामपंचायतीनं गावातल्या या तलावाचं सुशोभीकरण केले आणि तलावाभोवती नेत्रदीपकाची रोषणाई केली आहे। पाडव्याच्या निमित्तानं मुंबईतील गोरेगावमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। गोरेगावच्या ग्रीन व्ह्यू सोसायटीच्या रहिवाशांनी यावेळेला दिव्यांची आकर्षक रोषणाई केलेली पाहायला मिळाली। यावेळेला दिव्यांनी परिसर उजळून गेला होता। भिवंडीमध्ये दिवाळीनिमित्त रांगोळीच्या माध्यमातून पर्यावरणाचे धडे देण्याचा अनोखा प्रयोग हाती घेण्यात आला। भिवंडीच्या कासाराळी इथल्या महिलांनी एकत्र येत भव्य अशी रांगोळी काढली आहे। रांगोळीतून नदी वाचवा, प्लास्टिक टाळा, तसंच झाडे लावा असं पर्यावरण वाचवण्यासाठीचे धडे देण्यात आले। यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। मध्ये स्थानिक देवतांना प्रसन्न करण्यासाठी शिमला इथल्या धामी गावामधले भक्त त्यांच्या विधीचा भाग म्हणून एकमेकांवर दगडफेक करतात। हा एक वेगळा सोहळा असतो। काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना सोमवारी सकाळी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना पुन्हा ईडी कार्यालयामध्ये नेण्यात आले। चिदंबरम सध्या आयएनएक्स मीडिया प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आहेत। इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी याला ठार मारल्यानंतर अमेरिकन सैन्याच्या दुसऱ्या हल्ल्यात अबू हसन अल मुजाहिर हाही ठार झाल्याचा दावा केला जातोय। अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात मुजाहिर मारला गेल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते हुसेन नासिर यांनी दिली आहे। दिल्लीमधील दिवाळीनंतरची हवा गुणवत्ता पातळी ही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिक चांगली असल्याचं आढळून आलंय। दिल्लीतील पर्यावरण मंत्री कैलाश गेहलोत यांनी सोमवारी ही माहिती दिली आहे। मध्य प्रदेशमध्ये एका धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। निवारी जिल्ह्यातल्या ओरछा शहरामध्ये ऑटो रिक्षाला धडक बसू नये याकरता एक प्रयत्न करत असताना कार नदीत कोसळली आहे। या कारमध्ये 5 प्रवासी असून त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा कलम 370 हटवल्याच्या पार्श्वभूमीवर युरोपियन युनियनच्या संसदेचे 28 सदस्यांचं प्रतिनिधिमंडळ आज काश्मीरला भेट देणार आहे। कलम 370 हटवल्यानंतर एखाद्या परदेशी शिष्टमंडळाचा हा पहिलाच दौरा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत। दरम्यान सौदी पॅलेसमध्ये ते पोहोचले असून त्या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या वणव्यावर नियंत्रण आणण्यात अद्यापही प्रशासनाला यश आलेलं नाही। या आगीमुळे परिसरात राहणाऱ्या जवळपास 10,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। आग जगप्रसिद्ध गेट्टी संग्रहालयाजवळ जाऊन पोहोचली। आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येतोय। अमेरिकेतील फ्लोरिडा इथल्या हायवेवर एक कंटेनर दुर्घटनाग्रस्त झाला। या कंटेनरमधून हजारो पार्सल आणि पत्र बाहेर पडल्यानं काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता। हायवेवर पत्र आणि पार्सलचा खच बघायला मिळाला। भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 3 नोव्हेंबरपासून अरुण जेटली मैदानावर पहिला T20 सामना होणार आहे। मात्र दिल्लीमध्ये होणाऱ्या या सामन्यावर वायू प्रदूषणाचं संकट आहे। याआधी 2017 मध्ये श्रीलंका संघाविरोधात झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान खेळाडूंना मास्क घालून सामना खेळावा लागला होता। त्यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।